किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचं वर्षभर टिकणारं आणि न काळं पडणारं असं हिरव्या मिरचीचं लोणचं। आपण साहित्य बघूया। आवळे आहेत अर्धा किलो, पाऊण वाटी याची मोहरीची डाळ आहे, आलं, हळद, मोहरी, हिंग, मेथी आपण तळून घ्यायची आहे आणि मिरची आणि हे दोन्ही मिळून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण मेथी तळून घेऊ। तळून घेतलेली आहे आणि आता आवळे आपण ते शिजायला ठेवायचे आहे। आवळे साधारण 10 मिनिटं शिजवायचे। ह्या आपण आवळे उकडून ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे ओली मिरची, राई आणि मेथी आणि आलं याचं सगळं वाटण करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। मिरची तुम्हाला कमी जास्त कशी हवी तर घाला। मी यामध्ये 3 मिरच्या घातलेल्या आहेत। थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करू। मीठ घालायचं, हळद, हिंग आणि आता आपण मिक्स करू। तेलामध्ये राई, हिंग आणि हळद घालून फोडणी करून ही गार करून घेतलेली। नेहमी फोडणी गार घालावी आणि गार घालून हे ढवळायची। हे आपलं झालं आवळ्याचं लोणचं तयार। हे वर्षभर ठेवलं तर ह्याचा रंग बदलत नाही। लाल मिरचीची पावडरचं लोणचं केलं ना तर ते थोड्या दिवसांनी काळं पडतं, म्हणून हे लोणचं हे हिरव्या मिरचीचं करावं तर एकदम टेस्टी होतं आणि रंगही त्याचा बदलत नाही। लोणचं आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।